हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर इथे बाहेर चालू होता पाऊस आणि वातावरण पण खूप छान होते, असे थंडगार. आणि संध्याकाळचे वाजलेले होते 6 आणि इथे मला करायचा होता स्वयंपाक. तर मग पाऊस असल्यामुळे मग आरूला आपण घराच्या बाहेर मी काढतच नाही. मग मी तिला झोपी लावलेलं होतं थोडा वेळ. मग तोपर्यंत माझा स्वयंपाक होऊन जातो. मग म्हटलं आता ही झोपली तर आपण पटकन स्वयंपाक करून घेऊ. आणि मग पुढं मग विरू पण बाहेर खेळत होता आणि बाहेर पावसाचं वातावरण होतं, त्यामुळे असं छान वाटत होतं. खूप भारी वाटतं मला पावसाचं वातावरण असलं की. खूप मजा येते, म्हणजे असं काम करायला पण जरा असं बरं वाटतं, उत्सुकता येते. स्वयंपाक करायला पण खूप छान वाटतं. मग म्हटलं चला आपण आरू झोपली तर बाहेर थोड्या वेळ एक चक्कर वगैरे मारून येऊ. मग विरू पण बाहेरच होता. मग त्याच्यासोबत थोड्या वेळ मस्ती त्याचं चाललं होतं, मला ओलं व्हायचं आहे आई, ओलं व्हायचं आहे. आणि हे बघा आई आमची पुढच्या साईडची म्हणजे बाजू आहे इथे इकडं ह्या रोड आहे, म्हणजे रस्त्याच्या कडेला आहे आमचं घर. आणि इथे थोडाच चालू होता पाऊस, म्हणजे थोडा गेला होता, थोडाच चालू होता. आणि इकडे आमची शेती वगैरे हे. आणि म्हटलं चला आपण थोड्या वेळ व्हिडिओ घेऊयात, छान वाटतं ना जरासं. मग नंतर आरू उठल्यावर मग दोघांची चालली मग मस्ती. मग उठल्यावर मग विरूला लगेच आरू उठली की मग विरूला पण लगेच झोळीमध्ये लागतं. मग दोघेजणं खूप छान खेळतात. मग तोपर्यंत मग माझे बाकीचे कामं आवरून जातं. आणि मग तिला आता काही खाली यायचं नव्हतं, कारण दादाच तिच्यासोबत बसलेला होता. मग तिलाही मस्ती करायचं होतं. आणि मग हे रात्री मग सर्व आवरल्यावर 9-10 वाजता वाजले असतील, मग तेव्हा चालू होती त्यांची मस्ती. त्यांच्या दोघांची मस्ती संपतच नाही. जर आरू झोपलेली असली ना तर मग विरू खूप शांत बसतो, आणि जर विरू झोपलेला असला तर आरू शांत. आणि ही दुसऱ्या दिवसाची क्लिप आहे, त्यामध्ये मी ॲड केलेली आहे. दुसऱ्या दिवशी विरूला आणि त्याच्या आजीला गावात जायचं होतं, कार्यक्रम होता. तर विरू तयार झालेला होता. मग हिला समजलं होतं की विरू आता चाललाय, दादा कुठंतरी चाललाय बाहेर. तर ही सारखी त्याच्या मागे पळायची, त्याला सोडतच नव्हती. आणि मग नंतर मग ती पुढं गेली का लगेच तो इकडे आला का ती तिकडे जायची. मग ती पुढे आली, सोप्यावर चढायचं. आरूचं एवढंच काम आमचं अवघड झालं. आमच्या आरूचं सारखी सोप्यावर चढून अशी मागे सरकती, त्यामुळं खूप लक्ष ठेवावं लागतं तिच्याकडं. विरू असल्यावर मग नाही टेन्शन राहत, पण विरू जर स्कूलला असला, मग मला काम असलं, तर मग खूप लक्ष ठेवावं लागतं. हे बघा आता कशी चढते ते बघा. 5 मिनटं म्हणजे खूप होतं तिला, इतक्यात चढती लगेच वरती. आणि मग इथं आरूचं खेळायचं चाललं होतं. आणि मग मी आज काही थोडासाच व्हिडिओ केलेला होता, त्यामुळं थोडंफार समजून घ्यायचा. जास्त वेळ म्हणजे नाही होत ना व्हिडिओ काढायला, कारण की घरातले कामं पोरांना करणं नाही होत. त्यामुळे थोडाच रोज फक्त 2-3 मिनटाचा. आणि इथं आरूचं चालू होती रात्रीची मस्ती. आता चला भेटू आपण उद्या. बाय, टेक केअर आणि काळजी घ्या सर्वांनी. बाय, आरूकडूनही सर्वांना बाय.